19 मध्ये चेतन दहाखंडे आणि मग लगेच त्याची बॅच झाली आणि माधुरी दहाखंडे त्याचे समजा मिसेस दोघे म्हणजे आधी चेतनने बॅच केली व्याकरणची खाता विषय म्हणजे 4 महिन्यातच आणि नंतर लगेच त्याच वेळेस त्याचा मला तो BSF मध्ये झाला आहे तर तो यावर्षी बीडमध्ये लागला आहे. चेतन दहाखंडे आणि माधुरी दहाखंडे दोघे पती पत्नी आलेले आहेत. त्यांचं आपल्या क्लासमध्ये पण स्वागत करूया. ठीक आहे. तर माधुरी हां ड्युटी वगैरे सांग तर 2019 मध्ये बॅच होती. नंतर आधी नाही कोरोना काळ होता त्याच्यात आणि त्या बॅचेस म्हणजे कोरोना थोडंसं लागायचंच होतं समजा पण चर्चा चालू झाली. पण कोरोनामध्ये बॅच घेणं म्हणजे तुम्हाला माहीत आहे एकदम फुल लॉकडाऊन होता. म्हणजे कोरोनाच्या आधी चेतननी बॅच केली होती पण लॉकडाऊन झाल्यानंतर पहिला लॉकडाऊन निघाल्यावर मग माधुरी तेव्हा गाडगे गाडगेला आपली बॅच होतीच. तेव्हा बॅच झाली सराव केला चांगला ॲग्रीबरोबर आणि व्याकरण माधुरीनं ओळखात घेतलं आणि तुझं 24-25 होती तर कारण शब्दसंग्रह वगैरे राहते. आधी त्याचं BSF मध्ये नियुक्ती झाली होती परंतु व्याकरण तुम्ही करा तुम्हाला नक्कीच बाकीच्या गोष्टी जसं इंग्लिशमध्ये पण फायदा होतो. मराठी चांगलं असेल तर इंग्लिश चांगलं. इकडे तुम्ही सामान्य नाम शिकले तिकडे सामान्य नाम म्हणजे कॉमन बऱ्याच गोष्टी काय मिळतं जुळतं आहे ना. काही नियम वेगळे वेगळे पण इंग्लिश आहे मराठी आहे. पण कोणते विषय शिकताना तो कोणत्याही भाषेत शिकतो आपण मराठीतून. मराठी चांगली झाली तर तो विषय मी समजू लागेल ना. विज्ञान शिका भूगोल शिका इंग्लिश शिका गणित शिका स्पष्टीकरण देणारी व्यक्ती काय बोलते तर मराठीतून ना. मराठी जेवढं चांगलं राहील मराठी व्याकरण जरी शिकतो आपण पण तरी तेच विचार आपली भावना व्यक्त जे करतो आपण म्हणजे भाषेशी संबंधितच आहे ना. व्याकरणची त्याला नाव जोडली तर तुमचे तेही विषय कारण काय आपल्याला पुस्तकी भाषा शिकायची आहे. पुस्तकी भाषेला कोणी भाषेतून शिकायचं कोणती भाषेतून का कारण तुमचा जो पेपर आहे तो पेपर तुमचा कशातून येते प्रमाण भाषेतून येते. पेपरामध्ये येणारे प्रश्न तुमचे पुस्तकी लँग्वेजमधून येते ना. ते बोली भाषेतून येते का मला वाटून राहिलं काय तुम्ही असं स्पष्टीकरण नाही का पण स्पष्टीकरण तुम्ही पुस्तकी प्रमाण भाषा जी आहे पुस्तकात प्रमाण भाषा असते त्याचे विचारले जाणारे पेपरात येणारे प्रश्न कसे असतात प्रमाण भाषेत. म्हणून तुम्हाला एक वेळा प्रमाण भाषेनं पण आधार घेऊन त्या गोष्टी समजून घेण्या जर तुम्ही बोली भाषेत पूर्ण स्पष्टीकरण येते आणि प्रमाण भाषेत ते शब्दाचा अर्थच नाही प्रश्नच ते कळला तसे तर मी बोलल्यापेक्षा चेतन आपल्या बॅचला आला आहे तर त्याचा आपण स्वागत करूया. गुलांना टाकत पण टिकला होती ठीक आहे ना. आता तो बीडला नियुक्ती झाली आहे. व्याकरण लागण्याचा आनंद आहे. ठीक आहे. चेतन आनंदानं टाकलं तर कसं आहे ड्युटी लागली 2 मिनिटं फक्त ड्युटी लागल्यावर पण ते सामान रोज येतो आजच्या दिवशी ठीक आहे. ड्युटी सांभाळून अभ्यास करता मी याच्यासाठी सांगत आहे. आपण मग आता बघा तुम्ही पूर्ण वेळ आहे ना समजा तुम्ही पूर्ण वेळ दिली 2 मिनिटं फक्त आवाज करत बघा तुम्ही काय पूर्ण वेळ देता ना अभ्यासाला. मग एक तुमचा जेव्हा आता BSF मध्ये होता तो आपला चेतन तर आधी BSF मध्ये लागला होता. आता यावर्षी त्यांचं नाही का बीड शहर पोलीस म्हणून नियुक्ती झाली. ती ड्युटी सांभाळून ॲग्रीबरोबर परत एक पोस्ट मिळवणं म्हणजे कमी वेळेतून वेळ काढून ते करणं हे लहानचं काम आहे का ॲग्रीबरोबर
हा मग तुम्ही पण देऊन राहिले, मागं पुढं तुम्ही पण लागणार आहे. आणि त्याच्यात आणखी देणं नाही का पूर्ण मी याच्यासाठी चेतनचं माझ्या मनात लय मोठं हे आहे का कशाबद्दल आदर आणखी वाढलेला विद्यार्थी आहे म्हणूनच. पण त्याला नाही का माधुरी जी आहे त्यांच्या मिसेस माधुरी दाखवली, तर तिला पण मागं नाही ठेवलं. आधी तिची नियुक्ती झाली आणि तिला पण नाही का, कारण तुम्हाला माहीत आहे मॅरिड झाल्यावर मग भरपूर लोक शिकू नको ह्या त्या गोष्टी बोलतात. त्याचे विचार चांगले, तर तिला पण तिची इच्छा होती पोलीसमध्ये, तर तिला पण काय केलं जसं 19मध्ये चेतनची बॅच झाली मराठी व्याकरणची, तसंच नाही का माधुरीची मग तिथं बॅच लावली होती गाडगेनगरला. गाडगेनगरला आपली 1-2 बॅच असतात, मेन शाखा तुमचंच आहे. तर तिचे बी बॅच झाली, खतम बिलकुल. आता ती मागच्याच वर्षी लागली पुणे लोहमार्ग आहे ना. आणि चेतनचा कसा प्रवास आहे, कारण दोघेही प्रतिपत्ती लागली आहे, काहींचा मुंबईचं बाकी आहे. आता मला माहीत आहे इथं थोडंसं सुरुवात बोलण्याची नसते, पण तरी मला असं वाटते माझ्या तोंडून ऐकल्यापेक्षा तुम्ही चेतनच्या तोंडातून थोडासा त्याचा अनुभव परीक्षेचा ऐका, आणि तुम्हाला नक्कीच त्याच्या अनुभवातून काहीतरी फायदा भेटणारच आहे. म्हणजे मराठी केली माझी स्तुती नाही, त्याचं बाकीचे विषय आहे ना, प्रॉब्लेम आहे त्या गोष्टी. ठीक आहे, तर 2 शब्द आपले अनुभव. नमस्कार. मी चेतन गजानन दावंडे, राणा प्राथमिक आहे. प्राथमिक आहे म्हणजे गावातून आलो तेव्हा म्हणजे लग्न झालं होतं, लव्ह मॅरेज चालू होतं माझं. घरचे घेऊन त्यापासून माझ्यापासून असं घरी थोडा प्रॉब्लेम आहे होता, शिकायची इच्छा तर पैकी होती. तर म्हणजे आईचं माहीत असतं का पोटीपासून असते कसं असते का, म्हणजे लवकर असं तसं आमच्याकडे जोडी गिडी वावर आहे सगळंच आहे. त्याच्यामुळे घरी थांबून आम्ही काही 2 महिने पाहिलं नाही, म्हणजे इथं तर आपलं काही होणार नाही. घरी सांगत की मी ऑफरही जातो, तिथे मी माझं बघतो, जॉब करतो, घरी येते म्हणून 8 दिवस करता. मला घरच्याने काही असं काही म्हणलं की मग आम्ही आलो रूम केली, सिक्युरिटी जॉब करत जातो, सांस्कृतिक भवन आहे ना, ती जॉब करत होतो. म्हणजे मला ही गॅस लागली होती, तर त्या रिव्ह्यू वगैरे करताना निश्चित जास्त केली. नंतर मग माधुरीची पण सरात पैसे व्याकरण केली होती. मराठी व्याकरणमध्ये ड्युटी फक्त मी सरांचं नाव ऐकून 2-3 पोरं माझी मित्र लागेला, तर एक वेळ लावून पाहिजे होती. जास्त फी नाही आहे, लावून पाहिजे. तिथे डेमो गेले तर सरची भेटली गाडगेनगरला जायची सरची, सरांची फोटो घेऊन जायला भेटतो. पहिले 8 दिवस बसले तसा पटलं का नाहीतर नको बघतो. सरांचं चांगलं वाटतं, म्हणजे आमच्याकडे 2च होता फ्री होती. सरांना कोरोनाच्या अभ्यास झाले, कोरोनामुळे पण फी कमी होती. सरांचं शिक्षण म्हणजे शिकवणं कसं एकदम प्रॅक्टिकली आहे, बाकी पुस्तकाचं काही घेणार नाही. माझा गणित विषय चांगला होता, नंतर मी आउट ऑफ मारतो, पण माझं मराठीमध्ये काहीच नाही करतो. सरांचं मराठी म्हणजे एकदम प्रॅक्टिकली असं कोणी शिकवत नाही. युट्यूबवर एवढे पाहिजे शिकवणारे, पण सर शिकवत तेव्हा सब्जेक्ट म्हणजे बघा प्रॅक्टिकली झालं बोटाला शिकवत ना पुढे असतात म्हणजे असं लायब्ररी थोडी वेगळी आहे. त्याच्यामुळे सरांच्या सांगितलेला चांगलं आहे. तसं अभ्यासाबद्दल ते परिस्थितीने हार नाही आहे, चलत राहतं. आता परिस्थिती खराब आहे, घरून पैसे नाही, असं नाही तसं नाही. आपल्याला आपलं पाहायचं आहे. तसं 2 वर्ष जर कशी काढले ना तुम्ही जिंदगी बनते. त्याच्यामुळे तुमची परिस्थिती सांगलं जातं, पण अभ्यास सोडायचा नाही. ते सर्व पण अभ्यास हात द्यायला तुमच्याकडे पैसे नसतील सरले सांगा, तर आता देणं नंतर देतो. ते असे नाही म्हणत की चालला जाऊ असं काही तर कधीच झालं नाही. आमची समज झाली नाही, माझी मित्र दोन ती त्यांची समज झाली नाही. आम्हाला समज कधीच म्हटलं नाही पैसा होतो एवढं. आम्ही लागल्यावर मग तेवढे जसे पैसे दिले तसे सरले दिले पुष्कळ. माझी बायकोची सुद्धा मी जॉब करत होतो, तिची क्लास होती स्वतःची. हे माझ्यापेक्षा ते नाव काढलं होतं, तिचं माझ्यापेक्षा चांगलं मराठी झालेलं असेल. ते चांगल्या बऱ्यापैकीनं 25 पैकी 25 मराठीमध्ये होती, मला 25 पैकी 24 मध्ये मी 2021च्या दरम्यान लागलेला आहे. त्याच्यातही मराठीमध्ये 25 पैकी 23 मार्क होते मला. त्याच्यामुळेच माझा स्कोप चांगला आला होता, त्याच्यात सिलेक्शन झालं होतं. मराठी व्याकरण सर्व चांगलं आहे, प्रॉपर बॅच करावं. आणि असं मला वाटतं ना आपल्याला घरचे पैसे देत नाही असं काही नसते. घरचे आपल्या घरी आपण कसं सगळे कोणी खेळत असते, कोणी करू शकते. आपल्या घरची पाहा लागते, तिकडे पाहा लागते. असं थोडी आहे घरचे पैसे देते. आपल्याला आपली पाहायचं काही. आपल्याला जर कोणी जॉब दिलं असेल तर हो तसं नाईटचं काही कोणतं जॉब असो, कामाला हे नाही नाही काही असो करायचं. तर आपल्या घरचे एवढे अमीर असते तर आपण काही शिकलो असतो. ते गरीब आहे म्हणून आपण शिकून राहिला,
घरचे सपोर्ट करायचा. घरचे असं नाही मला पैसे देतात, मला एवढे लागतात, मला एवढे लागते, असा काही विषय नसतो. आपल्यात हिंमत पाहिजे लागायची. सातत्य प्रॉपर अभ्यास करा. अभ्यासाची इमानदारी जो करणार ना तो 100% लागणार. तो विषयच नाही आहे. लागते म्हणजे लागते, तो सातत्य पाहिजे अभ्यासात. अभ्यासाची गद्दारी कधीच नाही करायची. अभ्यास नाही तर आपण काय करतो, क्लास झाले का गेले घरी रूमवर पुस्तक टाकून दिले, आपले कामाचं होते. तसं नाही, गेले आपली लागेपर्यंत आपलं एकच ध्येय असलं पाहिजे, अभ्यास म्हणजे अभ्यास. मी की जास्त मोठ्या गोष्ट लागलं नाही आहे, पोलीसमध्येच लागलेलं आहे, पण तरी सांगत आहे तुम्हाला अभ्यासात सातत्य ठेवा. कारण की आपण जर अभ्यासात गद्दारी केली एक एक मार्गाने पोरं राहतात. माझ्यासमोर आहेत कसे पोरं न लागलेले, म्हणजे टवालक्या केले त्यांनी, म्हणजे थोड्या वेळी इकडे जाऊ दे, मस्ती करू दे, फिरायला जाऊ दे, अभ्यास सोडून आता पस्तावत आहे. आता म्हणजे माझं जमलं नाही, आता म्हणजे घरचे नाही म्हणतात शिकून घेऊन राहिली, असं तसं आहे तसे पोरं माझ्यासमोर. त्यांना म्हटलं तुम्ही तेव्हाच अभ्यास केला तर चांगला, आता डबल मेहनत नाही घ्यायला लागली असते, तसं आता ग्राउंड डबल करतो. डबल 0 बन सुरुवात करावं लागते. तुमची नाही 0 बन सुरुवात सांगत आहे, ग्राउंड करायचं. तुमची कोणं पाहिजे, तुमची तब्येत खराब झाली, तुमचं काय कोणाचे ॲक्सिडेंट झाला, कोणाचं काय झालं, कोणाचं काय सांगता नसते. म्हणून जे आहे ना ते प्रॉपर करा. एकच वर्ष द्यायचं निवांत करते, ग्राउंड प्रॉपर करायचं, अभ्यास प्रॉपर करायचं. सरचं मोटिवेशन भेटलीच तुम्हाला मला ह्या क्लासमध्ये नाही फायदा झाला मला. तणाव कारण यांची बॅचमध्ये बोलायचो, मला आयडिया नव्हती म्हणजे पती पत्नी वर्गात आहे म्हणून. कधी कधी मी बोललो सर, म्हणजे वाटलं असं नाही ना सर आपल्याला बोलते काय, पण मी ते माझं बोलणं ते कसं कॉमन आहे, म्हणजे असं नाही ना वर्गात आहे कोणी म्हणून कधी बोललेच पाहिजे, त्यालाच समजते. म्हणजे कशासाठी तुम्हाला गणितचा प्रश्न, बाकीच्या गोष्टीचा प्रश्न, बाकीचा आर्थिक होते, मग त्याला कसं आहे तो तणाव हे महत्वाचं आहे. आपल्याला इकडचं टेन्शन तिकडे जाऊन पैसे द्यायचे आपण टेन्शनमध्ये येतो, म्हणजे एकदम पैसे सुचत नाही आपल्याला. सर्व इथे जेव्हा येतो सर काय करतो, सगळ्यात पहिले आपलं टेन्शन काढून टाकतो, म्हणजे ते भुलून जा तुम्ही आता क्लासमध्ये या, क्लास शिका. पण हे सगळ्यात मोठा सर तुम्ही एवढं हसून शिकवलं 1 नंबर आहे म्हणून सध्या तुम्ही महाराष्ट्रात असं वाटते. तुम्ही यूट्यूबवर चॅनल पाहिजे शंकर चव्हाण सरच्या खाली, तुम्ही एकदम प्रॅक्टिकली शिकून मी आजही त्याचा कोणते टॉपिक होतो, पण जो मी टॉपिक केला ना चुकूच नाही प्रॉब्लेम, एखादा तुमचे बाय मिस्टेक, पण प्रॉपर हे एवढं इमानदारी शिकवलं ना त्यांच्यासारखं शिकवून नाही कोणी इथं. तुम्ही एवढं बुडू एक शब्द बुडू सांगतात ते एक टॉपिक 8-8 दिवस तरी त्याला तुला संधी सारखं कोणीच नाही शिकत आपल्या महाराष्ट्रात, असं मला वाटते. संधी टॉपिक केला झाला हिंदूचा 1 नंबर सारखं कोणीच नाही शिकत. त्या जे इतर क्लास होतात ना त्याच्यावरती कोणी भरती विचारत नाही. हे काय कसं रोजचा एक प्रिपरेशन सोडायचं लागायचं ना आपल्याला, रोजचा प्रिपरेशन सोडायचं कुणी काही हो प्रिपरेशनला काय सुद्धा तेच करायचं. 3 घंटे आपण 1.5 घंटा प्रिपरेशन, 1.5 घंटा विश्लेषण, दिवसात एका पेपरसाठी ते द्यायचे. जे चुकते ना तेच करायचं, जे आपल्याला येते ते करायचंच नाही, त्याला हातच नाही लावायचा. ते जर ते म्हणजे मायनस पॉईंट आपल्याला लिहून राहिलं तरी आपण तिच्या आपल्याला 1 मिनिट गमावलं मायनस पॉईंट आहे ना. जे आपल्याला जमत तेच करायचं. आणि हे मित्रात ना मित्र कमीत कमी करायचे तर 2-3 जे आपल्याला समजा आवश्यक अभ्यास राहिले तेच करा. लोकवर प्रोफेसर सध्या हेच नाही करायचं, संपर्क साधायचा नाही आणि सध्या टाइमपास करायचा नाही इकडे लागेपर्यंत. लागल्यावर मग हिंडणं आहे ना, आता आम्ही हिंडूनच राहिलो काय आपल्याला सध्या इकडे पूर्णच चालू आहे. मोबाईल आहे, मोबाईल पाहिजे ना जिंदगी पहिले कसं एक गोल सेट करा लागणं महत्वाचं. एक नोकरी तर तुझी आता कोणची होत होती तिची काय असतो ना, पण एक नोकरी आपली इन्कम आपली असते म्हणून ना. त्याच्यामुळे रामाने घरून लय अडचण आली, पण घरचे ना कधी कधी मागा करतात. म्हणजे एवढा पगार 6,000 रुपये महिना होता, त्याला 3,000 रुपये भाडं होतं आमचं, 3,000 करावं लागायचं. कारण की ते क्लास पण मराठी व्याकरण सरांची होती, सरचंच करा. पण मी गेलो होतो सरचं, त्याच्यामुळे सरचंच करा. सरसारखं बेस्ट पडते एकदम. अभ्यास इमानदार करा मित्रांनो, यश हे भेटले आहे. जो अभ्यास इमानदार करते ना त्याला भेटते म्हणजे भेटते, 100% भेटते. एवढं माहिती आता मी येसूमध्ये येतो, मी अभ्यासाला सोडलो नाही. तिथे म्हणजे तसा टाईम भेटेल 6 घंटे पार्टमध्ये मला ड्युटी व्हायची. ड्युटी म्हणजे लय स्ट्रिक आहे एकदम तिथं, एवढ्या टेप लावून ड्युटी करावं लागते. आपल्या इलाका दिला ना, आपल्या इलाकात काहीच नाही द्यायचं. तिथं बांगलादेश बॉर्डर राहतो, तिथं एवढं तस्करी चालते. 2 मिनिटं तरी आपली नजर हटली दुर्घटना पण तारबंदी काढते
आणि स्मगलिंग जे गांजा वगैरे असतं ना स्मगलिंग सामान ते पार करतात. त्याच्यावर जे जवान असतं समजा दिलं त्याला सजा भेटून दिलं प्लॅस्टिक नियम हे सगळे म्हणजे सोपं नाही आपण त्यांचं कशाच्यात मी काय करतो संध्याकाळचे माझ्यावर एक पिक होतं माझ्यासमोर त्या गोष्टी त्याच्यात मी माझं पुस्तक आहेच. मी काय करतो जसं म्हणते भेटलं माझ्या इलाक्यात मी 5 जा पहिली शांतता आहे का मी एक ठिकाणी जायचं आपला अर्धा व्हायचा तर बाकीचे म्हणत जात आणखी बोलत नाही असं तसं मी टाईमपास करत नाही त्यांच्याकडे टाईमपास करत तर 8 लाख रुपये नाही म्हणजे असं महाराष्ट्रात पण बायका लागले पोलीसमध्ये मी तिथं म्हणजे मी सुट्टीवर आलो तिला सुट्टी नाही भेटायची म्हणजे याच्यात माझी होती आणि घरची म्हणून हा इथं लागला आता कसं तुमचं आता कसं तुमचं विरोधक असतात ना काही लागलं नाही तर ते काय म्हणत होते आणि एखाद्या गावात गेलो समजा सण की त्यावेळेस जायचं आता येले खेड्यातलं चालून आणि आता खेड्यात माती लागते शहरात राहायचं आता याच्यासाठी आम्ही मस्तीच करत आहे म्हणजे काहीच करत आहे चांगली जिंदगी जगायला असं वाटायचं. ते पण माहिती आहे इथं 5 वाजतापासून आम्ही ग्राउंडवर जातो धावतो हे करतो म्हणजे आता तुमच्यासारखंच आम्ही येत ना तर गावातले लोक बोलतात ते बोलणारे पाहिजेतच त्याशिवाय आपण विजय मिळू शकत नाही. ते लोक पाहिजेतच कोण कसे लोक असते तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. विरोधक कसे पाहिजेत आपल्याला त्यांना मग कसं लागल्यावर पहिले त्याच्याच घरी जावं लागतं पहिल्या वेळा द्यायला जातात घ्या म्हणा असं म्हणा डायरेक्ट म्हणायचं घ्यायचं नाही मला कोणी बोलता येत नाही डायरेक्ट बोलतो जे आहे ते सांगत आहे माझ्या संग घडलं का ते सांगत आहे लय परिस्थिती खराब होती. मी तर पुरं माझं लग्न झालं माझं मला माझं असं काही गोष्टी त्या सांगता येत नाही तुम्हाला पण नाही होते कसं कुठं राहायचं एवढ्या कमी याच्यात कसं करायचं हे ॲडजस्टमेंट लय महत्त्वाचं. सर माझ्या रूमवर आले होते सर पाहिलं होतं मला मिळून एवढं नाव तुमचं बोलत होता ते सोडून म्हणे आता लस घेतली आहे लपून घेऊन काय म्हणजे रूमच पण मिळून त्यावेळेस अशी माझी मेंटॅलिटी झाली होती सुरुवातीला तो बघा जॉबवर असेल तर रूम नसेल तर धन्यवाद आणखी दाट आली तर निश्चित तुम्हाला काय म्हणजे थोडं भीती राहते आणि ते कसं होतं त्या तो मेंटॅलिटी शिकली लोकांची तेव्हा शक्यतो रूम द्यायचीच नाही म्हणजे कोणालाच नाही द्यायची कारण लॉकडाऊन आहे तिकडून आला असं कोणाची नाही म्हणजे ह्या भीती होत्या ना सुरुवातीला काही दिवस म्हणून सर्वच क्लासमध्ये ते क्लासचे ॲड्रेस बदलले आता मला चेतन तिकडेच गेलं कारण चेतनच्या वेळेस तिकडे आला फॅमिली रूम म्हणजे नाही कुणी म्हटलं फॅमिली आहे का नाही फॅमिली आहे का द्यायचीच म्हणजे कसं द्यायचं नाही प्रॉब्लेम ते की सर्वांना देखील ती आर्यानी तिसरीला न्यूजवाल्यांना उदळच घेतो माझं काही नाही पण माझी जी पत्नी आहे ना माझी त्या सरांना लय मारते सरांना ते कॉल करत पाहिजे कारण की तिचं ते सरांचं मराठी वाटणं असं काही चांगलं झालं आहे तिच्या सरांचं कधी नाव काढले आता फोन आपला मी नंबर म्हणजे माझा नंबर आहे सरचा पण तो लागत होता मी आपला दुसरा नंबर देईल तो नंबर डिस्टर्ब केला सरला कॉल केला होता. आता पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आला बघितला तर ते माझं होणार टीमला जाणार मग तिथं आम्हाला डायरेक्ट जॉईन करणार यायला भेटलं नसतं म्हणून मी सरला तिकडे आलो ना गावाला आलो भेटून घेतो. हे आपले एक आदर्श आहे त्यांच्यामध्ये भविष्य घडलेलं आहे मला मराठी शिकवतात. आपली बोली भाषा आहे तरी मराठी म्हणजे कठीण विषय आहे. आपल्याला वाटते ज्याचा मराठी चांगला ना तो आज पोलीस भरतीमध्ये लागू शकतो. ज्याचं मराठी 20 पैकी 25 म्हणजे 25 पैकी 20 जरी मार्ग आला ना तो 90 पेक्षा फारच आज असेल तर मराठी ऑटो घ्यायला गेली तेव्हा तुम्ही जाता तसं लागून शकता. रोजचं मॅनेजमेंट करायचं अभ्यासाचं आज आपण हे केलं उद्या काय करायचं उद्याचं आजच घेऊन टाकायचं संध्याकाळी काय करायचं झोपायचं आपण आज हे आज आपलं हे झालं म्हणजे आपण हे करायचं आहे तेवढं लिहून टाकायचं दुसरं तेच करायचं त्यालाच फोकस करायचं जे बॅचमध्ये येते ते बरोबर झोपताना तेच करायचं सारखं जो मराठी आपण करतो संपर्क करत प्रवासांची त्याला जास्त करायची गरज नाही म्हणून मी प्रॅक्टिकली सांगितलं इथं की थेरीचा भाग नाही आहे प्रॅक्टिकली असं माझ्यासाठी ते एक नंबर झाले आहे सर. मला एकसारखे मराठी लँग्वेज मी जास्तीत जास्त 10 मिनिटं घेतलेच नाही सोडायला 5 म्हणजे एवढी नाही घेतलं 5 सोडलं एक बाय मिस्टेक माझ्या गोल करण्यात चुकला तो सर नाही तर ते ऑटोबच समजतं असलं तर चांगले मार्क आले मला गेट पूर्ण म्हणजे 100-194 मार्क फिजिकल तिथं दुसऱ्या दिवशी पण काही नाही स्वतः शिकू नका श्रीमंतांना करते ना फिजिकल प्रॉब्लेम असं काहीच कारण नाही श्रीमंतांना करत गेले म्हणजे आपण जर मी आपण आपल्याला वरची CCTV आहे आपली आपण काय करत आहे दिवसात काय नाही करत आहे स्वतः एवढा दोस्त स्वतःचा दुसरा कोणीच नाही आपल्याही नाही आपल्या घरचे तिथे आपले चांगले कामं तिथे
हे तुम्हालाच माहिती होतं. आणि वरचा असा आहे, तू इमानदार प्रॉपर करते ना, त्याला दिल्याशिवाय राहत नाही म्हटलं. तू पहिली वस्तू देव पण लागल्याशिवाय राहत नाही. अशी पोट तुमच्या नजरेत असतील. माझ्या संगीत माझे जेवढे मित्र आहेत, ते मित्र अजून आपल्यासोबत मोहीम बदले जातात तसे लागला तसे बदलत लागलो आता टाकल्या जातात. काय सांगा तुम्ही आता जास्त वेळ बोलत नाही, एवढंच बोलतो. धन्यवाद सरकार. तुमसे लोग कहेंगे ये तुमसे ना हो पाएगा, हर कदम पे तुमको रोकेंगे, टोकेंगे, भटकाएंगे। तुम नजरें अपनी लक्ष्य पे रखकर कुछ दिन बहरे बन जाना, तुम नजरें अपनी लक्ष्य पे रखकर कुछ दिन बहरे बन जाना। जब पालेगा तुम मंजिल, देखेगा जमाना, हो देखेगा जमाना, हाँ हाँ देखेगा जमाना। जब जीत होगी तेरी सबका मुंह बंद हो जाएगा, खुदा का ये वादा है तू मेहनत का फल पाएगा।